रायगड, नवी मुंबई परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. 190 उरण विधानसभा उमेदवार प्रीतमजी म्हात्रे यांच्या दिघोळे येथील रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. उरण विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचे प्रीतम म्हात्रे यांना उरण तालुक्यातील दिघोळे गावातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. प्रीतम म्हात्रे यांना आमदार करण्यासाठी दिघोळे गावातील तरुणांनी कंबर कसली आहे. घराघरात जाऊन प्रीतम म्हात्रे यांच्या 6 नंबरवरील चिन्हावर बटन दाबून त्यांना विजयी करावे असे प्रत्येक घरात जाऊन सांगून त्यांना हे पटवून देत आहेत की प्रीतम म्हात्रे आपल्याला का हवे आहेत. आपल्या जातीचा, आपल्या मातीचा आमदार असेल तर आपले सर्व प्रश्न मार्गी लागतील असे प्रत्येक घरात जाऊन समजावून सांगत आहे. आजपर्यंत उरण शहराचा विकास झालेला नाही, आजपर्यंत उरण शहराचा विकास झालेला नाही हे लोकांना पटवून देत आहेत. प्रीतम म्हात्रे यांच्या प्रयत्नामुळे दिघोळे गावातील वर्षानुवर्षे रखडलेला रस्त्याचं काँक्रिटीकरण पूर्ण झालंय. आमदार नसतानाही जर प्रीतम म्हात्रे रस्त्याचे काम करू शकतात तर आमदार झाल्यानंतर पूर्ण गावाचा कायापालट होईल असे तरुण समजावून सांगत आहे. कित्येक वर्ष मरगळलेला शेतकरी कामगार पक्ष आणि इतर मित्र पक्ष आता नव्या जोमाने कामाला लागलेले आहेत. प्रीतम म्हात्रे हे तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेले आहेत. यावेळेस प्रीतम म्हात्रे आमदार होतील असा ठाम विश्वास तरुण वर्गाचा आहे. आपला महाराष्ट्र 24 साठी सुनील ठाकूर, उरण. एकच तुम्हाला विनंती करायला आलोय की सकाळी 7 वाजता तुम्ही गेलात, 7 नंतर दिवसभर 5 वाजेपर्यंत, तर 6 नंबरला प्रीतम जे एम म्हात्रे त्याच्या पुढे शिट्टी निशाणी असेल आणि जर त्याच्या पुढचं बटन तुम्ही दाबलं आणि जर ही शिट्टी 23 तारखेला जोरात वाजली तर हा वाढलेला आवाज, आलेला आवाज मी वाया जाऊ नये देणार हे तुम्हाला सांगायचं. आत्ताच काका म्हणाले, ज्येष्ठ म्हणाले की तुम्ही त्यावेळी आमच्यासाठी उभे राहा. काका, आपल्या जमिनी गेल्या, खापर पंजोबा आजोबांच्या जमिनी गेल्या, त्याच्यावर दिवा पाटील साहेबांनी हुतात्म्यांनी रक्त सांडले, त्याच्यावर न्याय मिळालाय म्हणून आपण सगळे उभं होतोय. पण आता आपल्याला उपरे नको हे सांगायला मी तुम्हाला आलो. या उपऱ्यांना आपण सगळ्यांनी गेल्यावेळी झाली चूक सगळ्यांची असं म्हणतात, कारण वीर पाटील साहेबांचा बँकेचा विषय काढला, कर्नाळा बँकेचा विषय काढला. पण आज काय परिस्थिती आहे, 5 वर्षानंतर आता एकमेव महाराष्ट्रात अशी बँक आहे की जिचे 97% पैसे व्याजासहित परत देणारी एकमेव बँक आहे. पण वेळ तेव्हाची निघून गेली. तेव्हा साहेबांना आपल्यापैकी बऱ्याच जणांचे पैसे असतील, सगळ्यांना वाटलं आता पैसे बुडाले, नाही मिळणार. परंतु हे संधी साधू लोक आहेत ना काका, हे अशी वाच्यता करतात आणि जे शेवटी परमेश्वर सगळं बघत असतो. बघा तुम्ही, आज काही विषय नाहीये, विषय काहीच नाही तर आज भाऊंवर म्हणजे माझ्या वडिलांवर गुन्हा टाकलाय की लँड फ्रॉडचा गुन्हा टाकलाय. आता 72 वर्षात पहिल्यांदा वडिलांवर गुन्हा पडलाय. तुम्हाला वाटतं का ही व्यक्ती कोणाची जागा बळकावून असं काही करेल म्हणून? पक्षाचे अनेक गुन्हे पडले. दिबा पाटील साहेबांसोबत 84च्या लढ्यात स्वतः मार खाऊन जेलला नाशिकच्या गेलेली माणसं आहेत. परंतु आता ही अशी वाच्यता हे महेश बालदी करतायत. आता तर आदिवासी बांधवांची तर इज्जत काढली आहे की 3-4 आदिवासी गेल्याने मला फरक नाही पडत, पैशाने घेणार. सगळी पैशाचीच गोष्ट आहे फक्त त्यांच्याकडे. 4-5 दिवस नाही होत तर आगरीवाल्यांची काढली आपल्या. तुम्ही व्हिडिओ काका ऐका, मग तुम्हाला कळेल सगळ्यांना. तुम्ही ऐका की काय आगरी मुलगी मागायला आलोय का, देणार आहात का? म्हणजे हे काय आहे, यांची जीभ किती घसरली आहे. मी आता सांगितलं इथे, पण तुम्हाला सांगतो, जर शिटीच्या पुढचं तुम्ही बटन दाबलं आणि जोरात शिटी वाजली ना, या महेश बालदींना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ते अशी परिस्थिती निर्माण होईल. म्हणजे या सगळ्या गोष्टी एकंदरीत तुम्ही लक्षात घ्या. हे आपली काही तरुण त्यावेळी की चला सगळं नवीन म्हणून संधी दिली, कर्नाळा बँकेचा विषय काढला, मनोज शेठ बद्दल हे काढलं ते काढलं, महाविकास आघाडी बद्दल असं बोला तसं बोला. आता तुम्हाला सांगतो, महाविकास आघाडीने खरं तर निर्णयच दिला नाही. फॉर्म भरला ती तारीख गेली, निर्णय नाही. फॉर्म रिटर्न घेण्याच्या वेळी निर्णय नाही, शेवटच्या क्षणाला निर्णय गेल्या वेळी. आणि इथे काय झालं, उरणला तो थोडा मला वाटतं काहीतरी नजर लागलेली. दरवेळी 2009, 2014, 2019 तिन्ही वेळेला तिरंगी लढत झाली. आता 4थी वेळ पण तशी झाली. ठीक आहे, हरकत नाही, आपण प्रामाणिकपणे काम करत पुढे चालूय काका, हे मला माहिती आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.